लोकल ॲनेस्थेटिक्स. तर मेकॅनिझम नंतर बघू. युसेजपासून चालू केलं त्याने. तर सर्जिकल युसेज आहेत आणि ॲनेस्थेटिक आणि स्पेसिफिक. सर्जिकल आहेत टॉपिकल, मग नंतर इन्फिल्ट्रेशन, युरॅक्सियल किंवा आय व्ही किंवा रिजनल ब्लॉकसाठी वापरतात. नंतर ॲनाल्जेसियासाठी वापरणार. नंतर स्पेसिफिक लिग्नोकेनचा युसेज आहे ॲज अ अँटी ॲरिथमिक आणि रिस्पॉन्स प्रिव्हेंट करायला. आणि ड्युबिकेनचा आहे जिनोटाईप चेक करायला सुडोकोलिनेस्टरचे. ठीक आहे. तर मग त्याने टॉपिकलपासून चालू केलं सर्जिकल युसेज. तर म्युकस मेम्ब्रेनमध्ये शॉर्ट ॲक्टिंग आहे, रॅपिड ऑनसेट आहे, कारण की पटकन वस्क्युलॅरिटी आहे, डिझॉल्व होऊन जातो म्हणून. नंतर टॉपिकलमध्ये बेन्झोकेन बघून घ्या आधी. तर कोकेन ओनली नॅचरली अकरिंग लोकल ॲनेस्थेटिक आहे. तर कोकेनचा एक्सपिरियन्स होता लोकांना की लोकल ॲनेस्थेटिक ॲक्ट करतो. त्याचं व्हर्जन आहे बेन्झोइक ॲसिड आहे, ईस्टर ऑफ बेन्झोइक ॲसिड. तर बेन्झोकेन आणि अमिनो बेन्झोइक, तर हे टॉपिकली ॲक्ट करतात. हे वॉटर सॉल्युबल आहेतच नाही, तर तिथनं वॉशआउट होत नाहीत आणि तर तिथनं ॲब्सॉर्ब होत नाहीत, म्हणून तिथे ॲक्ट करू शकतात. तर ॲनस, थ्रोट आणि स्टोमा म्हणजे तोंडा. तर बेन्झोकेनचा PK आहे 2.5 आणि नॉर्मल pH समजा 7.4. तर 7.4ला ऑलरेडी नेगेटिव्ह अनायन्स खूप आहेत, त्याच्यामुळे हा वीक बेस आहे, हा आयनाइज होऊ शकत नाही, त्याच्यामुळे हा अनआयनाइज फॉर्ममध्ये राहतो, म्हणून वॉटर सॉल्युबल नसतो. पण सॉल्युबल नसेल तर म्युकसमध्ये ॲब्सॉर्प्शन व्हायला पाहिजे, मला गोष्ट कळाली नाही. ठीक आहे. तर बेन्झोकेन हा लोकलसाठी वापरतात. नंतर टॉपिकलसाठी मग दुसरा हा आहे युटेक्टिक मिक्सचर. तर यू मीन्स गुड, टेक्टिक मीन्स मेल्टिंग. तर हे दोघं एकत्र आल्यामुळे एकमेकांचं चांगलं मेल्टिंग होतं आणि स्किनमध्ये एंटर करतात. अदरवाईज दोघेही सेपरेटली त्यांचं कॉम्बिनेशन सेपरेटली दे डोंट वर्क वेअर नाईसली. तर लिग्नोकेन आणि प्रायलोकेन. तर लिग्नोकेन 2.5 आहे, 1:1. तर लिग्नोकेनची 5%ची क्रीम येते, तशी 2% येते, 4% येते, 5% येते. तर असं विचार करू शकतो की 5%ची मग हाफ केली दोघांमध्ये, प्रायलो आणि लिग्नोमध्ये. 2.5% आहे. 1 to 2 ग्राम ओव्हर 10 सेंटीमीटर. ऑक्लुझिव्ह ड्रेसिंगच्या अंडर ती 1 तास ठेवावी लागते, नंतर ती 2-4 तास टिकते. आणि 5 mm डीप आहे. तर सुपरफिशियल स्किन सर्जरीज आणि पंक्चर्सला यूज करू शकतो. सर्कमसिजन पण म्हटलं आहे त्याने, आणि स्प्लिट स्किन ग्राफ्टसाठी पण वापरू शकतो. तर प्रायलोकेनचा असा विचार करा की इट इज, तसं बघायला गेलं प्रोफाईल वाईज इट इज सेम ड्युरेशन ऑफ ॲक्शन ॲज लिग्नोकेन, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन असं विचार करा लिग्नोकेन सारख्याच आहे, 2%, 4%. तर इश्यू एकच आहे की मेटाबॉलिझम ऑर्थोटोलिडीन बनवतो हा, जो की ऑक्सिडंट आहे. तो हिमोग्लोबिनला हे करतो, ऑक्सिडाईज करतो. तो मेट हिमोग्लोबिन बनवतो, पण ॲट व्हेरी हाय स्ट्रेंथ, म्हणजे 600 mg. आणि त्याचंही स्ट्रेंथ याच्यासारखंच आहे, 5 आणि 7 पकडा, लिग्नोकेन सारख्याच टॉक्सिसिटी स्ट्रेंथ आहे. तर खूप हायर मार्जिन आहे. तर दोघंही 2.5. मग ॲक्च्युली ते डिझॉल्व होऊन एकमेकांना हे करून ते 1.25 झालं, आणि स्किनवर तुम्हाला तेवढं लागेल, टोटल मिळून 5%, लास्ट फॉर 1-2 hours. नंतर टॉपिकलमध्येच आहे अँटॅसिड, ऑक्सिटाकेन म्हणून आहे, तो म्युकेन जेलमध्ये वापरतात गॅस्ट्रिकसाठी. तर हे झाले टॉपिकल. नंतर ऑप्थॅल्मिक प्रोपॅराकेन किंवा टेट्राकेन वापरतात कॉर्नेलिया कंजंक्टायव्हल यासाठी. लेस इरिटंट आहे आणि लेस अँटीजेनिक आहे प्रोपॅराकेन, टेट्राकेन. नंतर एअरवे ॲनेस्थेशियासाठी आपल्याला माहिती आहे लिग्नोकेन 2 or 4% वापरतात. इन्फिल्ट्रेशनसाठी मग याने मग आत्ता मेकॅनिझम चालू केला आहे की व्हॉट आर दे.
दे आर वीक बेसेस आहेत. तर वीक बेस आहे म्हणजे प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो. आणि अल्कलाईन pHमध्ये मग तो प्रोटॉन डोनेट करेल, कारण की तिथे OH जास्त असते. मग बेसिक pHमध्ये तो अनआयनाइज असतो. ॲसिडिक pHमध्ये त्याला लोक हे देऊन टाकतात प्रोटॉन, त्याच्यामुळे तो कटायन असतो. आणि मग कटायन असल्यामुळं तो वॉटर सॉल्युबल नॉन डिफ्युजिबल फॉर्म असतो. तर हा फॉर्म सेलमध्ये कामाला हवा आहे आणि हा फॉर्म आपल्याला ट्रान्सपोर्टसाठी कामाला हवा आहे. बेस फॅट सोल्युबल डिफ्युजिबल फॉर्म. तर हे वीक बेसेस आहेत. मग यांना हे सॉल्ट बनवतात ॲसिडचा हायड्रोक्लोराईड. परंतु कार्बोनेटेड सॉल्ट बेटर आहे, कारण की त्याचा हायर pH आहे. आणि हायर pHला मग तो बेसिक आहे, तर मग तिथे त्याचं डिफ्युजन चांगलं होतं. फक्त इश्यू एक आहे की ॲसिडिक pHमध्ये मग हा जो आहे एपिनेफ्रिन काम नाही करत. जेही आपले कॅटेकोलामाइन्स आहेत अल्कलाईन ॲसिडिक pH हवा आहे याला एपिनेफ्रिनला, अल्कलाईनमध्ये काम नाही करत. म्हणून जास्त अल्कनाईज आणि हे दोघी सोबत नाही जात. म्हणजे तुम्ही बायकार्ब पण टाकाल आणि एपिनेफ्रिन पण टाकाल, दोघं सोबत नाही जाणार. आणि ॲक्च्युली बॉडीमध्ये ॲसिडॉसिस असला तर एपिनेफ्रिन काम नाही करत, परंतु लोकलमध्ये तुम्हाला ॲसिडिक pH हवं आहे, विरुद्ध आहे. म्हणून बायकार्ब आणि हे सोबत नाही देऊ शकत. म्हणून मला वाटते मग तो लिग्नोकिन हायड्रोक्लोराईड विथ एपिनेफ्रिन सोबत जातं. ते कार्बोनेट केलं तर मग एपिनेफ्रिन सोबत नाही जाणार. तर याचं स्ट्रक्चर असं आहे. ॲरोमॅटिक पार्ट, मग इकडे अमाइन ग्रुप आणि मधात लिंक. तर इंटरमिजिएट चेन जी आहे इथे त्यांचं ब्रेकेज होऊन मेटाबॉलिझम होतं. ईस्टर लिंक असेल किंवा अमाइड लिंक असेल. तर ईस्टर लिंक असेल तर ईस्टर LA होतात, अमाइड असेल तर अमाइड LA होतात. तर ईस्टरवाले जे आहेत हे सगळे हा वाला ग्रुप आहे. अमाइडवाल्यांमध्ये आय आहे, अमाइड, लिडोकिन, मेपिवाकिन, प्राइलोकिन, ब्युपिरोपी. आणि मग ईस्टरवाले कोकेनपासून मग बेन्झोकिन, प्रोकेन, पॅराकेन, क्लोरप्रोकेन, टेट्राकेन हे ईस्टरवाले आले. यांचं pH हायर आहे, हाय pH आहे. म्हणून हे बॉडी pHला आयनाइज असतात, तर ते एवढं डिफ्यूज होत नाही, अनस्टेबल असतात सोल्युशनमध्ये त्याच्यामुळे. आणि यांचं एक आहे की ईस्टर आहेत तर प्लाझ्मा कोलिनिस्ट्रेजद्वारे मेटाबोलाइज होतात. तर प्लाझ्मा कोलिनिस्ट्रेज खूप आहेत, त्याच्यामुळे मेटाबॉलिझम फास्ट आहे. प्लाझ्मामध्ये गेले की मेटाबॉलाइज होऊन जातात, त्याच्यामुळे यांची टॉक्सिसिटी होत नाही. याच्याविरुद्ध अमाइडला लिव्हर लागतं, त्याच्यामुळे टॉक्सिसिटी आहे. अमाइडला पण एन्झायमॅटिक आहेत, पण एन्झाईम लिव्हर्समध्ये आहेत, हे प्लाझ्मामध्ये नाही आहेत. आणि प्लाझ्मा कोलिनिस्ट्रेज त्यांच्यापासनं पाबा बनतो हे होऊन, मेटाबॉलिझम होऊन, त्याच्यामुळे ॲलर्जीची भीती आहे. यांच्यामध्ये तशी काही ॲलर्जीची भीती नाही, ही खूपच रेअर आहे यांच्यामध्ये ॲलर्जी. फक्त त्याच्यामुळे अटिपिकल प्लाझ्मा कोलिनिस्ट्रेज असेल तर यांची टॉक्सिसिटी होण्याचा चान्स आहे. फिमेलमध्ये प्रेग्नन्सीमध्ये कोलिनिस्ट्रेज ॲक्टिव्हिटी कमी होते. फक्त कोकेन एक एक्सेप्शन आहे की हा मेटाबॉलाइज लिव्हरने होतो आहे, अदरवाईज फक्त अमाइड होतात, बाकीचे प्लाझ्मा कोलिनिस्ट्रेजने होतात. तर यांचं PK व्हॅल्यू लोअर आहे टुवर्ड्स फिजिओलॉजिकल pH आहेत, त्याच्यामुळे हे डिफ्युजिबल फॉर्म असतात बॉडी pHला आणि त्याच्यामुळे स्टेबल आहेत. तर अल्कलाईन आहेत, त्याच्यामुळे अल्कलाईन pHमध्ये ते कोणाकडनं OH डोनेट करू शकत नाहीत, तर ते स्वतः H+ डोनेट करू शकत नाहीत. तर मग ते अनआयनाइज्ड फॉर्ममध्ये असतात कार्बोनेटेड सोल्युशन्समध्ये. तर फक्त नॉन आयनिक फॉर्म लायपोफिलिक आहे, त्याच्यामुळे तो सेल मेम्ब्रेन डिफ्यूज करू शकतो. परंतु प्रॉब्लेम हा आहे की LA हा ॲक्ट करतो आयनाइज फॉर्ममध्ये. सेल मेम्ब्रेनच्या आत तो इथे अटॅच होतो. हा अटॅच होणारा फॉर्म आयनिक आहे. LA रिसेप्टर बाइंड्स विथ कॅटायनिक फॉर्म आणि मग त्याला तो इनॅक्टिवेशन गेटमध्ये ब्लॉक करतो.
तर हे सोडियम चॅनल आहे. स्कोलिनमध्ये पण असंच मेकॅनिझम आहे की स्कोलिन ॲक्ट बाहेर करतो, परंतु स्कोलिन पण सेम ॲक्टिवेशन चॅनल ओपन करणार आणि ॲक्टिवेशन चॅनल ओपन झालं की थोड्या वेळात इनॲक्टिवेशन चॅनल ऑटोमॅटिकली क्लोज होणार आणि हा LA इथे बाइंड होणार आणि हा इनॲक्टिवेशन स्टेटला तो लॉक करून टाकणार. स्कोलिनचं जसं आहे, इनॲक्टिवेशन गेट लॉक होणार, ॲक्टिवेशन गेट ओपन राहणार, कारण की त्यानं स्कोलिन कॉन्स्टंटली त्याला बाइंड आहे म्हणून. परंतु हे गेट बंद आहे, त्याच्यामुळे आयन्स तर येत नाहीत, मग त्याच्यामुळे मेम्ब्रेन फर्दर डिपोलराईज होऊ शकत नाही. मग डिपोलरायझेशन थांबवतो. स्कोलिन आणि हे दोघेही सेमच काम करतात. ॲक्टिवेशन चॅनल ओपन आहे, परंतु इनॲक्टिवेशन चॅनल क्लोज आहे. जोपर्यंत ॲक्टिवेशन चॅनल क्लोज नाही होत तोपर्यंत इनॲक्टिवेटिंग चॅनल खुलत नाही. मग जोपर्यंत LA इथे बाउंड आहे तोपर्यंत इनॲक्टिवेशन गेट क्लोज राहणार. तर याचे 2 मेकॅनिझम आहेत. बेस फॉर्म जो आहे अनआयनाइज्ड, हा सेल मेम्ब्रेन थ्रू ट्रान्सफर्स होतो. इथे तो आयनिक बनतो आणि मग इनसाईडला ॲक्ट करतो. आणि दुसरं तो कटायनिक फॉर्म जो आहे हा त्या मेम्ब्रेनच्या चॅनल थ्रू डायरेक्टली पास होतो याच्यातनं. आणि म्हणजे जेव्हा चॅनल ॲक्टिवेटेड असेल तेव्हा तो याच्यातनं पास होतो आणि मग इथे बाइंड होतो. त्याच्यामुळे हा जो ब्लॉक आहे हा फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे. तर म्हणून कॅरेक्टरिस्टिक आहेत की हा फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे आणि हा रिव्हर्सिबल ब्लॉक आहे, परमनंटली ब्लॉक नाही करत. आणि कॉन्सन्ट्रेशन डिपेंडंट आहे, जितकं कॉन्सन्ट्रेशन असेल तितकं जास्त तो डिफ्यूज होईल. रिपोलरायझेशनला अफेक्ट करत नाही, परंतु हा तुमच्या डिपोलराईज स्टेटमध्येच त्याने ॲक्ट करून ठेवला आहे. ठीक आहे, रिपोलराईज ठीक आहे, तुमचे बाकीचे चॅनल तुम्हाला रिपोलराईज करून घेतील, परंतु ते पुन्हा डिपोलराईज नाही होऊ देणार. आणि RMPला अफेक्ट नाही करत हा. त्याच्यामुळे तसा तो सेल मेम्ब्रेनला डॅमेज करणारा किंवा आयन्सला अफेक्ट करणारा नाही आहे. तर प्रॉपर्टीज काय आहेत? लिपिड सोल्युबिलिटी विल डिटरमाइन द पोटन्सी, तुम्ही किती पटकन आत जात आहे. प्युपिवाकिन मोर लिपिड सोल्युबल आहे, त्याच्यामुळे मोर पोटंट आहे. त्याच्याकरता पार्टिशन कोइफिशियंट वापरतात, ऑइल टू वॉटर. तर जो ऑइलमध्ये जास्त आहे मग वॉटरमध्ये कमी आहे, तो कोइफिशियंट जास्त असेल. प्युपिवाकिनचा हायर आहे. नंतर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑनसेट ऑफ ॲक्शन डिपेंड करेल. तर सर्व जे लोकल ॲनेस्थेटिक आहेत हे वीक बेसिस आहेत आणि सगळ्यांचा PKA जो आहे हा 7.4च्या वर आहे. तर 7.4 त्यांच्यासाठी ॲसिडिक झालं, तर ॲसिड एन्व्हायरमेंटमध्ये ते आयनाइज्ड असतील. बेसिक एन्व्हायरमेंटमध्ये ते प्रोटॉन त्यांना चिपकलेला राहील. तर त्याच्यामुळे फिजिओलॉजिकल pHला ते जो फिजिओलॉजिकल pHच्या PK जवळ असेल तो तितका जास्त अनआयनाइज असेल आणि अनआयनाइज असला तर लिपिड सोल्युबल असेल, पेनिट्रेट करेल. तर PKA ऑफ लिग्नोकेन इज 7.9, प्युपिवाकिनचा 8.1 आहे. 7.9 8.1 पण कदाचित लॉग स्केल असल्यामुळे जास्त इफेक्ट करतो. म्हणून ॲसिडॉसिसमध्ये कटायनिक फॉर्म म्हणजे आयनाइज फॉर्म फेवर करेल, इफिकसी कमी होईल. नंतर चॅनल हा पण प्रोटीन आहे आणि नंतर अल्ब्युमिन प्रोटीन आहे, अल्फा ॲसिड ग्लायकोप्रोटीन हे पण प्रोटीन. तर प्रोटीन बाइंडिंग डिपेंड करेल. अल्ब्युमिनला अफिनिटी कमी आहे, परंतु अल्ब्युमिन खूप जास्त आहे बॉडीमध्ये, त्याच्यामुळे कॅपॅसिटी हाय आहे. अल्फा 1 ग्लायकोप्रोटीनची अफिनिटी जास्त आहे, परंतु कमी आहे तो बॉडीमध्ये. फक्त फायदा आहे की सर्जरी ट्रॉमानंतर तो वाढतो. त्याच्यामुळे उलट चांगलं आहे की आपला LA जो आहे तो बाउंड फॉर्ममध्ये राहील, तर टॉक्सिसिटी होणार नाही. तर हायपॉक्सिया, हायपरकार्बिया आणि ॲसिडॉसिस सेप्सिसमध्ये प्रोटीन लेवल्स कमी होतात, त्याच्यामुळे टॉक्सिसिटीचा चान्स आहे. ॲसिडॉसिस सेप्सिस समजू शकतो, पण यांचा ॲक्च्युली डायरेक्टली प्रोटीनशी काय संबंध आहे कॉन्सन्ट्रेशनशी कळाला नाही. पण प्रोटीन कमी होतात, टॉक्सिसिटीचा चान्स कमी होतो. टॉक्सिसिटीचा चान्स जास्त होतो, म्हणून लोअर डोस द्या. आणि क्लिनिकली काही अशा गाईडलाईन्स नाही आहेत. नंतर ॲसिडॉसिसमुळे प्रोटीन बाइंडिंग पण कमी होते, त्याच्यामुळे फ्री ड्रग लेवल वाढते
आणि टॉक्सिसिटी होते. तर 2 मेकॅनिझम झाले. ॲसिडॉसिसमुळे प्रोटीन कमी होतात आणि दुसरं प्रोटीन बाइंडिंग पण कमी होते, त्याच्यामुळे फ्री ड्रग वाढेल. सेम मेकॅनिझम त्याने हायपरकार्बियामध्ये दिलेलं आहे की रेस्पायरेटरी ॲसिडॉसिसमध्ये तो कशा प्रकारे काम करतो. डिक्रीज प्रोटीन बाइंडिंग आणि इन्क्रीज फ्री ड्रग. आता मग प्रोटीनची लेवल हे की ते ॲड करायला पाहिजे होतं आणि इंट्रासेल्युलरली ॲसिडॉसिस झाल्यामुळे सेलच्या आतमध्ये ॲसिडॉसिस झालेल्यामुळे इथे तो आयनिक फॉर्ममध्ये असेल. आयनिक फॉर्ममध्ये असेल तर आयन ट्रॅपिंग होईल, टॉक्सिसिटी होईल. तिसरं आहे की हायपरकार्बियामुळे वेसल डायलेशन होईल त्याला वॉशआउट करण्यासाठी, त्याच्यामुळे डिलेवरी वाढेल, त्याच्यामुळे टॉक्सिसिटी होईल. तर अशा प्रकारे हायपरकार्बियामध्ये म्हणजे ॲसिडॉसिसमध्ये टॉक्सिसिटी वाढण्याचे चान्स आहेत. आणि हे त्याचं कार्बोनेटेड व्हर्जन जास्त असेल तर पी एच वाढेल. pH वाढला की हा अनआयनाइज राहील, त्याच्यामुळे रॅपिड ऑनसेट होईल. म्हणून अल्कलायझेशन, पण अल्कलायझेशन जास्त नसलं पाहिजे. ओव्हर एन्थुजियास्टिकली केलं तर ते प्रेसिपिटेट होऊन जातो, तो पूर्णच इनसॉल्युबल होऊन जातो. म्हणून हायली अल्कलाईन नाही करायचं आहे. डोस आहे लिग्नोकेन असेल तर 1 ml फॉर 10 ml, BP असेल तर 0.1 ml फॉर ईच 10 ml. तर खूप जास्त नाही लागणार आहे बायका. जास्त टाकलं तर तो इतका इनसॉल्युबल होऊन जाईल, इतका अनायनाइज होईल आणि इतका अनायनाइज झाल्यामुळे तो प्रेसिपिटेटच होऊन जाईल डायरेक्ट. तेवढं बघायचं. नंतर ब्लॉक फ्रिक्वेन्सी डिपेंडंट पण आहे. आपण बघितलं की ॲक्टिवेटेड चॅनल थ्रू क्रॉस करतो तो, तर ॲक्टिव्हिटी वाढली तर तितका जास्त तो पेनिट्रेट होईल, तितकं जास्त त्याची ॲक्शन येईल. नंतर हा व्हेझोडायलेट करतो, डायरेक्टली व्हेझोडायलेटिंग ॲक्शन आहे त्यांची. तर जितकं व्हेझोडायलेट झालं तितकं मग त्याचं अपटेक वाढेल. नायट्रिक ऑक्साईडचं काहीतरी मेकॅनिझम आहे, व्हॅसोकन्स्ट्रिक्टर ॲट लो कॉन्सन्ट्रेशन, जे की क्लिनिकली काही व्हॅल्युएबल नाही आहे. क्लिनिकली तो हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये असला की डायलेट करतो आणि ग्रेटर अपटेक करतो, त्याच्यामुळे ड्रग साईडला कॉन्सन्ट्रेशन त्याचं कमी होऊन जातं, ड्युरेशन ऑफ ॲक्शन कमी होऊन जाते. म्हणून आपण कॉन्स्ट्रिक्टिंग ॲडिटिव्ह टाकतो, म्हणजे स्वतः पण तो डायलेट करतो आणि इन जनरल पण तिथे सिम्पॅथेटिक ब्लॉकेड झाला की व्हॅझो डायलेट होतो. इथे मेकॅनिझम तो नायट्रिक ऑक्साईडचं देतो, म्हणून आपण व्हॅसोकन्स्ट्रिक्टर वापरतो. नंतर टिश्यू प्रेमिक्टन्सवर त्याची ॲक्शन डिपेंडंट आहे. हे सर्व मेकॅनिझम ऑफ प्रॉपर्टीज कशावर डिपेंड आहे. पोटन्सी, लिपिड सॉल्युबिलिटी झाली, डिसोसिएशन कॉन्स्टंट झाला, प्रोटीन बाइंडिंग आपण बघितलं की ॲसिडॉसिसमध्ये प्रोटीन बाइंडिंग कमी होतं आणि प्रोटीनची लेवल पण कमी होते. पोस्ट ऑफ याची लेवल वाढते, अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन, तर ते चांगलं आहे, प्रोटेक्ट करतं आहे. फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे. नंतर वेझो डायलेट करतो स्वतः नायट्रिक ऑक्साईड मेकॅनिझमने. नंतर टिश्यू पेनिट्रेशन एक वेगळी गोष्ट आहे. तर तो टिश्यू लेअरमधनं पेरिनेरियममधनं तो नर्व मेम्ब्रेनपर्यंत पोहोचला पाहिजे, तेव्हा कुठून जाऊन तो ऑनसेट वाढवेल. तर ज्याचं पेनिट्रेशन जास्त आहे, तर क्लोरप्रोकेनचं PK जास्त आहे, परंतु त्याचं टिश्यू पेनिट्रेशन पण जास्त आहे. तर ॲक्च्युली जास्त PK असल्यामुळे तो आयनाइज फॉर्ममध्ये असतो, पण स्टील तो ॲक्ट करतो फास्टर, कारण की त्याचं टिश्यू पेनिट्रेशन जास्त आहे. नंतर सेकंड व्हिडिओ बनवतो थांबा. नंतर मेंटल इफेक्ट आहेत, जे जे प्रॉक्झिमली इनर्वेट करणारे आहेत नर्व्स, त्या आत असतात. ज्या पेरिफेरीला असतात नर्व, त्या डिस्टली असतात नर्व शीथमध्ये. डिस्टल आर डिस्टलवाल्या कोअरमध्ये, आउटरवाल्या प्रॉक्झिमल पार्टमध्ये, डिस्टलवाल्या कोअरमध्ये आहेत. डायग्राम चुकली याच्यात. तर त्याच्यामुळे आउटर सरफेस जास्त एक्सपोज असतो, त्याच्यामुळे लिंब प्रॉक्झिमली आधी अफेक्ट होतो लॉजिकली, आणि नंतर मग तो खाली डिसेंड होतो. आणि सेम वेमध्ये तो अपोजिट डायरेक्शनने जातो, कारण की डिफ्युजन ग्रेडियंट तसा आहे. डिफ्युजन ग्रेडियंट बाहेरून आत आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा बाहेरच्या नर्व्स अफेक्ट होतील, म्हणजे प्रॉक्झिमल अफेक्ट होतील, नंतर आतल्या अफेक्ट होतील, म्हणजे कोअरवाले अफेक्ट होतील, आणि सेम रिव्हर्स ग्रेडियंट जाईल. म्हणून आधी खाली ॲक्शन कमी होईल, मग वर ॲक्शन कमी होईल. याला म्हटलं त्याने मेंटल इफेक्ट.
मॅन्टलिंग. नंतर कॉन्सन्ट्रेशन इफेक्ट, जितकं जास्त कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तितका जास्त स्पीड जास्त असेल. नंतर डिफरन्शियल कंडक्शन ब्लॉकेड, तर वेगवेगळे नर्व फायबर वेगवेगळे ससेप्टेबल आहेत. तर थिक जे आहेत लार्ज डायमीटर आर मोर सेन्सिटिव्ह, परंतु मायलिनेटेड ठीक आहे, थिक आणि मायलिनेटेड जास्त सेन्सिटिव्ह आहेत. थिक जे आहेत लेस सेन्सिटिव्ह आहेत, परंतु मायलिनेटेड हे मोर सेन्सिटिव्ह आहे. तर झोल आहे आणि लोकेशन ऑफ नर्व आपण बघितलं. तर ॲक्च्युली ए हा मायलिनेटेड आहे, त्याच्यामुळे हा मोर सेन्सिटिव्ह आहे, परंतु तो थिक पण आहे तर तो लेस सेन्सिटिव्ह आहे. तर खिचडी आहे. तर बघा ब्लॉकचा सिक्वेन्स कसा असतो. ब्लॉक पहिल्यांदा ऑटोनॉमिक जाणार, मग सेन्सरी जाणार, मग मोटर जाणार. तेवढी सेन्सिटिव्हिटी आणि लॉजिकल आहे ते. तर त्याच्यामुळे मोटर सगळ्यात शेवटी जाणार. आणि हा सिक्वेन्स आहे नर्वचा आणि थिकनेसनुसार पण आहे तो. तर हे क्लासिफिकेशन आहे इरिंगर आणि गॅसर क्लासिफिकेशन, आणि न्यूमेरिकल त्यांचं सिमिलर आहे. तर सगळ्यात पातळ जे असतात ते सी आहेत, टाईप सी. त्याच्यानंतर बी आहेत, हे दोन्ही अनमायलिनेटेड आहेत, त्याच्यामुळे सगळ्यात आधी बी आणि सी अफेक्ट होतात. बी हा प्री गँग्लियॉनिक आहे आणि सी हा पोस्ट गँग्लियॉनिक आहे किंवा पोस्ट गँग्लियॉनिक आहे आणि डॉर्सल रूटवाला आहे. बी प्री गँग्लियॉनिक आहे. तर डॉर्सल रूटमध्ये हा कुठले देतो, स्लो पेन देतो, हॉट देतो. स्लो पेन आणि हॉटसोबत आहे. कोल्ड इज शार्प आणि मग इतर काही मेकॅनिकल स्टिम्युलाय तो डॉर्सल रूटने देतो. तर सगळ्यात आधी हे अफेक्ट होतात, म्हणून सगळ्यात आधी तुझं प्री गँग्लियॉनिक ऑटोनॉमिक जातं, म्हणजे तुझा वासोमोटर टोन उडतो सगळ्यात आधी. त्याच्यामुळे वेसल्स डायलेट होतात. वेसल डायलेट झाले की पेशंटचं तिथं ब्लड सप्लाय जास्त होतो, म्हणून पेशंटला वॉर्म फील होतं. पहिल्यांदा वॉर्म फील होतं कारण की हे अजून इंटॅक्ट आहेत. मग त्याच्यानंतर सी फायबर इंटॅक्ट आहेत, मग त्याच्यानंतर हे उडतात, मग वॉर्मथ उडते, मग त्याला थंड वाटायला लागतं कारण की ए डेल्टा त्याच्यापेक्षा वर आहे. मग त्याच्यानंतर कोल्ड उडतो, आपण स्पिरिट स्वॅब लावतो, तो फील होत नाही. मग त्याच्यानंतर मग फास्ट पेन म्हणजे पिनप्रिक जातं या सिक्वेन्समध्ये. तर सिम्पल लक्षात ठेवा, ऑटोनॉमिक, त्याच्यानंतर सेन्सरी आणि सगळ्यात शेवटी मोटरमध्येही प्रॉप्रिओसेप्शन इवन मोटरच्या नंतर जातं. त्याच्यामुळे पेशंटला कळतं की माझा पाय असा ठेवलेला आहे. कधी मोटर गेलेलं असेल तरी त्याला पोझिशनिंग कळतं आणि डीप टच कळतं, पाय हलवतायत, दाबतायत. तर जो डीप टच आहे, डीप प्रेशर आहे, हे थोडं वर खाली आहे, यांची खिचडी आहे, परंतु हे सगळ्यात शेवटी जातं. टच तर निघूनच जातं. तर असा सिक्वेन्स आहे. वेसल डायलेट होईल, त्याच्यामुळे ब्लड सप्लाय वाढल्यामुळे आधी वॉर्म लागेल, मग वॉर्म उडेल, वॉर्म उडाल्यामुळे थंड वाटेल, मग थंड जाईल, थंड झाल्यानंतर पिनप्रिक जाईल, मग पिनप्रिक गेलं की मग टच जाईल, पिनप्रिक जाईल, मग टच जाईल, मग त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी जातात, डीप प्रेशर, मोटर आणि मग सगळ्यात शेवटी व्हायब्रेशन आणि प्रॉप्रिओसेप्शन. तर अल्फाचे 2 आहेत, प्रॉप्रिओसेप्शन आणि मोटर सगळ्यात लास्ट जाणार आहे. प्रॉप्रिओसेप्शन सगळ्यात शेवटी जातं आहे. तर प्रॉप्रिओसेप्शन मसल स्पिंडलला देतो आणि गॉल्गी टेंडनला देतो. मसल स्पिंडलला गॅमा पण आहे, हा त्याची टोन ठरवतो. तर हा मोटर आहे, हा सेन्सरी आहे. प्रॉप्रिओसेप्शन हा सेन्सरी आहे मसल स्पिंडल आणि गॉल्गी टेंडनपासून, आणि हा मोटर आहे. मग नंतर बी हा टच आणि प्रेशरसाठी आहे. तर त्याच्यामुळे इवन सेन्सरी ॲक्शन जरी नाही आली तर वासोमोटर ॲक्शन आलेली असते, त्याच्यामुळे मॉनिटर करणं आवश्यक आहे. आणि डीप प्रेशर आणि व्हायब्रेशन प्रॉप्रिओसेप्शन कधी उडणार पण नाही.